पुढचे 3 ते 4 दिवस मुंबई, कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर जोरदार पाऊस बरसणार आहे. 8 जुलैपर्यंत नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन हवामान तज्ज्ञांनी केलंय. पाहूया. पुढचे 3 ते 4 दिवस मुंबई, पालघर, कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. 8 तारखेपर्यंत या भागात जोरदार पाऊस बरसणार आहे. मान्सूनचे वारे पुन्हा सक्रिय झालेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झालाय. त्यामुळे मुंबई, पालघर आणि पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यातल्या घाटमाथ्याच्या भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. तर 3 ते 4 दिवस या भागामध्ये रेड अलर्टही देण्यात आलाय. 8 तारखेनंतर या भागात पावसाचा जोर कमी होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी पुढचे 3 ते 4 दिवस सतर्क राहावं असं हवामान तज्ज्ञांनी सांगितलंय. युद्धाचा देखील परिणाम असू शकतो असं माझं मत आहे. कारण मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड रिलीज झाला, मोठ्या प्रमाणात उष्णता रिलीज झाली आणि आज आपल्याला जे युरोपमध्ये एवढी उष्णता दिसते आणि आपल्याकडे मात्र या आत्ता जो सांगितला पट्टा त्या पट्ट्यात पाऊस आहे. कोकण असेल, मुंबई असेल आणि पुणे असेल. आता पुढे देखील पाऊस सरकेल कारण आता हवेचे दाब बदलत आहेत. उद्या आणि परवा हवेचे दाब बदलत आहेत. हवेचे दाब कमी झाले की पाऊस तिकडेही वाढेल. 3 ते 4 दिवसांचा जर अंदाज बघितला, जसं मी सांगितलं की डिप्रेशन फॉर्म झालेलं आहे बंगालच्या उपसागरामध्ये आणि त्यामुळं कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यांवर रेड अलर्ट पुढील 3 दिवस असण्याची शक्यता आहे आणि नंतर तो येलो अलर्ट होईल. आणि आता सध्या तरी 3 दिवस, पुढचे 3 दिवस कोकण किनारपट्टी आणि घाटमाथ्यासाठी महत्वाचे आहेत. 8 तारखेनंतर मध्य महाराष्ट्रातला खानदेश आणि नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि मराठवाडा या ठिकाणी पावसाचं प्रमाण कमी होईल. पण संपूर्ण कोकण, मुंबईसह संपूर्ण कोकण आणि विदर्भात मात्र पावसाची शक्यता ही आहेच आणि ती कदाचित 10 जुलैपर्यंत राहील. म्हणजे जसं मी आता 5, 6, 7 सांगितलं, पुढे 8, 9, 10 हे पुढील 3 दिवस सुद्धा पावसाची शक्यता विदर्भ आणि कोकणात राहू शकते.